तुम्ही मला कोणाला देणार आहात? एक वेळ दुर्लक्ष केलं, परत म्हटलं बाबा तुम्ही मला कोणाला देणार आहात? कारण हे कोणत्या उद्देशानं म्हणतोय त्याचा उद्देश बाबाच्या लक्षात आला आणि बाबा रागावले आणि म्हटले की मी तुला यमाला दान देणार आहे. असं यमाला दान देणार आहे? आज्ञा. म्हणून हा छोटा बाळ यमाच्या दरबारात आला. यम त्यावेळेस नव्हता. 1 दिवस 2 दिवस 3 दिवस थांबला. मी त्यांना भेटल्याशिवाय जाणार नाही, मी त्यांच्याकडे आलेलो आहे. आणि 3 दिवसांनी यमदेव जेव्हा आले आणि हा मुलगा थांबला आहे, 3 दिवस थांबलेला आहे. त्याला बोलवलं, तू का थांबलास? तर मला पिताजीनं पाठवले, तुम्हाला मला दान दिलेलं आहे. आम्हाला सुद्धा आश्चर्य वाटलं, कारण दान न देता सुद्धा माझा अधिकार त्यांच्यापर्यंत पोहोचतं. आणि कोणीही आपल्या देहाला किंवा आपले नातेवाईक आपल्या इतराच्या देहाला यमाला दान देत नाहीत. यम सदनाला पाठवतील पण यमाला दान देणार नाहीत. यमाला दान देणं वेगळं आणि यम सदनाला पाठवणं वेगळं. आणि अशा प्रकारे यम आश्चर्यचकित झाला, बाळ तुझ्यावर मी प्रसन्न आहे, तू काहीही माग. त्यावेळेस नासिकेत म्हटला, विचार करा, मी मागतो त्याच्यावर, विचार करा. नाही, विचार करत नाही, काही करायची गरज नाही, कारण तू मागशील ते देण्याकरता मी समर्थ आहे. त्यावेळेस नासिकेत म्हटला, मला ब्रह्मविद्या हवी. ब्रह्मविद्या हवी म्हटल्याबरोबर यम चमकला, सरकला. अरे ते मागू नकोस, तुला बायका पाहिजे असतील बायका मागतो, देतो. राज्य पाहिजे असेल तर राज्य देतो. धनदौलत पाहिजे असेल तर धनदौलत देतो. आणखी काय पाहिजे असेल ते देतो, परंतु ब्रह्मविद्या मला मागू नकोस. त्यावेळेस म्हणला, तुम्ही देणार नाही, माघारी जातो. अरे माघारी गेल्यानंतर अपमानलेला अतिथीने सुकृताची संपत्ती. अतिथीचा जर अपमान झाला, लक्षात ठेवा की कुणीही दाराशी आला आणि त्याचा अपमान जर झाला तर आपल्या पुण्याची संपदा तो घेऊन जातो. म्हणून अतिथीचा अपमान करू नका, कुठल्याही अतिथीचा अपमान करू नका. कारण आमच्या संस्कृतीची शिकवण आहे, अतिथी देवो भवा. अतिथी म्हणजे कुठल्याही प्लॅनिंग न ठरवता अतिथी जो आलेला आहे, सहज आलेला आहे, त्याला अतिथी म्हणायचं. अपमानेला अतिथीने सुकृताची संपत्ती. थांब, माझी द्यायची इच्छा नव्हती, परंतु तुझ्या निष्ठेकडं, ब्रह्मविद्येच्या निष्ठेकडं पाहिल्यानंतर मला देण्याची इच्छा झालेली आहे. तू बैस, मी सांगतो, तू ऐक. आणि इथून कठोपनिषदाला सुरुवात झाली. तुकोबाराय आराध्य दैवताच्या समोर उभे आहेत. उभे असल्यानंतर तुकोबाराय मागणार आहेत. आगळाने वेगळं मागणं, त्या मागण्यात सौंदर्य आहे की मागण्यात सुद्धा सौंदर्य असावं. आम्ही एवढं घाणेरडं मागू इच्छितो की आपल्या मागणीची घाण आपणालाच येते, एवढं घाणेरडं मागतो. मग ते मागणं सुद्धा व्यक्त करणं लांब, म्हणून मनातल्या मनात नवस करतो, निकृष्ट. परंतु संतांच्या मागणीला एक स्वर्गीय सुगंध आहे. संतांचं मागणं जर खऱ्या अर्थानं आपल्या जीवनात जर प्रवेशलं संतांचं मागणं, तर आपल्या जीवनाचं कल्याण होऊन जाईल, सोनं होऊन जाईल. पण नुसता ओझरता स्पर्श झाला तरी. म्हणून तुकोबाराय भगवंता जो मागतात, हरी हरी मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशील तरी काय पांडुरंग. मागणे ते एक तुझ प्रती आहे, 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 मागणे ते एक तुझ
देशील तरी पाही. पाही या शब्दाचा पाही या शब्दाच्या पाठीमाग जगद्गुरु तुकोबारायांचा हा आशय असावा असं वाटतं. का? कारण आम्ही जेव्हा आमचा परमार्थ पुष्ट होण्याकरता मागतो तेव्हा आमचं पुण्य जर क्षीण असलं, कमी असलं, तर चटकन काय करते की माया आत शिरते आणि मायेचा प्रवेश, मायावी प्रवेश आम्हाला ते कळत सुद्धा नाही. की जशा प्रकारे कुंभकर्ण तपपूत झाला, तपश्चर्या केली आणि तपश्चर्यानंतर परमात्मा ब्रह्मदेव प्रसन्न झाला. काय माग ते माग म्हणाला आणि ब्रह्मदेव मागण्याकरता सिद्ध झाला. हे जेव्हा इंद्राने पाहिलं तेव्हा इंद्राचं हृदय धडधडू लागलं. कारण इंद्र सदैव भित्राचा आहे. कारण प्रचंड ह्या विश्वात कोणी ना कोणीतरी ह्या जगात शराला सवाशेर झाल्याशिवाय कणी राहत नाही. हा नेमच आहे जगाचा. कोणही मोठा होऊ शकत नाही. मोठा झालं असं ज्याला अहंकार येतो ना, त्याचा मोठेपणा खोटा करण्याकरता दुसरा एक निर्माणच होतो. म्हणून शेराला सव्वा शेर असं म्हटलं जातं. आणि इंद्रासारखा भित्रा कोणी नाही. बऱ्याचशा वेळेस अशी इंद्राने तक्रार केलेली आहे. इंद्राने भीतीच्या पोटी तक्रार केली की आता जर कुंभकर्ण काय मागतोय ते कळे ना, आणि त्याने जर इंद्रपद मागितलं तर तो भ्याला. तेव्हाने सगळा विचार केला आणि विचार केल्यानंतर इंद्राला सुचवलं गेलं की सरस्वतीची आराधना करा. कारण वाणीची देवता वागेश्वरी सरस्वती. सरस्वतीची आराधना केली, सरस्वती प्रसन्न झाली आणि तुम्ही काही काळजी करू नका, मी त्याच्या जिभेवर वास करते. जिभेवर वास करते म्हटलं आणि सरस्वतीनं जिभेवर वास केला आणि मागायचं होतं इंद्रपद, परंतु मागलं, प्रत्यक्ष मागितलं गेलं निद्रेचं पद. तथास्तु. अशा प्रकारे आम्ही जर यदा कदाचित उतंग मागायला गेलो तर माया आणि आपले अनंत जन्मीचे संस्कार आपणाला ते मागू देत नाही. आणि मागितलं तर त्या मागण्यात प्रामाणिकपण नसते, त्यातली हवा निघून गेलेली असते सगळी. मायेचा एक काटा टोचल्याबरोबर जशा प्रकारे सायकल चालवतो आपण, मोटरसायकल चालवतो, गाडी चालवतो, पंक्चर झाली की ऍट ए टाइम तिथंच थांबावं लागतं, कुठलंही वाहन असो. तशा प्रकारे आपली मागणी माया पंक्चर करते. कृपया ह्या पंक्चर पासून सावध राहा. कोणत्या अवस्थेत कशा प्रकारे पंक्चर करेल ते कधी सांगता येणार. आमचं जीवनच कदाचित उद्ध्वस्त करू शकते. मागणीला तर काय प्रश्न आहे. म्हणून मागत असताना एक निष्ठा हवी. तुकोबारायांच्या ह्या मागणीकडे विचार करत असताना मला नेहमीच वाटतं, एक धूर्त आंधळेची गोष्ट सांगितली जाते बऱ्याचशा वेळेस. एक होता आंधळा, त्याला परमात्मा प्रसन्न झाला आणि परमात्मा प्रसन्न झाल्यानंतर त्यांनी एकच वर माग म्हटलं. आता हा आंधळा एक वर मागून काय मागला, फक्त हा धूर्त आंधळा होता. त्यांनी म्हटलं की माझ्या नातवाच्या डोक्यावर छत्र भरलेलं मी पाहावं. हा आंधळा होता, त्यात दरिद्री होता, भिकारी होता, त्याला त्या काळात कोणी बायको देत नव्हतं. आता ती काळ येऊ पाहतोय बरं का. सावधान. 60-70 वर्षापूर्वीचा काळ म्हणजे पैसे देऊन बायका करून घेण्याचा काळ होता. मुली मिळत नव्हत्या. 60 वर्षापूर्वी, 70 वर्षापूर्वी मुलीला डोनेशन द्यावं लागत होतं. मुलीला वधू दक्षिणा. आता वरदक्षिणा द्यावी लागते. पण वरदक्षिणेचा काळ संपेल आपल्या मूर्खपणामुळं, जाणीवपूर्वक भ्रूण हत्येमुळं कदाचित. आणि ह्या आंधळ्याला कोण देणार. चांगल्या चांगल्या धनवानाला सुद्धा मुली मिळत नव्हत्या तो काळ.
आंधळा दरिद्री त्यात आंधळा. आता ही अपंगाला सहजासहजी मुलगी कोण देत नाही. जर मॅच्युअर होण्यासारखे असले तर आंधळ्याला आंधळी मिळते किंवा आंधळ्याला पांगळी मिळते. मग पहिल्यांदा त्याला डोळे द्यावे लागतात, श्रीमंत करावं लागतं, बायको द्यावी लागते, त्याला मुलगा व्हावा लागतो, त्या मुलाला मुलगा व्हावा लागतो, तो राजपदावर बसावा लागतो, त्याच्या डोक्यावर छत्र यावं लागतं आणि मग हे पाहावं लागतं. हे पाहण्याकरताही दीर्घ आयुष्य पाहिजे. दीर्घ आयुष्य, धन, पत्नी, संतती आणि त्या संततीला परत संतती. धूर्ताचं मागणं असा मी विचार करतो. मला वाटत नाही तो धूर्त. संत जगद्गुरु तुकोबार त्याच्यापेक्षा धूर्त आहेत ह्या मागणीच्या पार्श्वभूमीवर. कारण त्याने कितीही धूर्तपणा दाखवला तर ते धूर्तपणा हा नाशिवंतासाठी केलेला. नाशिवंतासाठी धूर्त खूपच आहेत, 100 नाशिवंत मागणारे, एका चढीत एक मागणारे, एकापेक्षा एक श्रेष्ठ मागणारे भेटतील. परंतु नाशिवंतातलं श्रेष्ठ मागितलं तो कसला धूर्त. अविनाशीतलं श्रेष्ठ तो मागितलं जगद्गुरु तुकोबाराने. आणि ते का मागितलं? कारण ह्याच्यात संत हे दुर्मिळ आहेत. ही एक दृष्टी आहे. संत हे दुर्मिळ आहेत आणि दुर्मिळ असलेल्या संतांच्या जवळ मला बसायचं. तुला विचार कर, युगायुगाने एखादा महान संत निर्माण होतो आणि युगायुगानं महान संत निर्माण झाल्यानंतर त्या संतांची आपली भेट होण्याकरता हरी हरी पुण्य भळले बहुत दिवसा पुण्य फळले
पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरणी पावलो आज फिटले माझे कोडे बहुत दिसांचे साकडे. पुण्य फळणं म्हणजे मध्यंतरी खूप काळ जावा लागतो. जास्तीत जास्त उत्तम श्रेष्ठ दर्जाचं पुण्य असेल, श्रेष्ठ दर्जाचं पुण्य, तर त्या श्रेष्ठ दर्जाच्या पुण्याच्या फळाची प्राप्ती खूप प्रतीक्षेनंतर होते. म्हणून संत दर्शनाचं पुण्य म्हणजे अत्यंत श्रेष्ठ पुण्य. आणि हे पुण्य असेल तरच संत दर्शनाची संत दर्शनाचा ध्यास आपल्या अंतर्यामी जागतो. आणि अंतर्यामी हा ध्यास जागला तरी आपला ध्यास पूर्ण करण्याकरता परमात्म्याला विचार करावा लागतो. सहजासहजी संतांची ना आपली भेट होऊ शकत नाही. बहु अवघड आहे संत भेटी. संत भेट अवघड आहे, परी त्या जग जेठी करुणा केली. जर यदा कदाचित परमात्म्यानं जर करुणा केली तरच हा भाग्याचा क्षण आपल्या जीवनात पदार्पण करतो. एरवी ह्या भाग्याकरता जन्मजन्मी वाट बघावी लागते, जन्मजन्मी. आणि म्हणून यदा कदाचित खूप मोठं हे असते की आता संतांची भेट घेण्याकरता संतांचा अवतार व्हावा लागतो. म्हणजे खऱ्या संतांची भेट जर व्हायची असली, माऊलींच्या सारख्या संतांची भेट, तुकोबारांच्या सारख्या संतांची भेट, माऊली नामदेवराय, नाथबाबा, चोखोबा, गोरोबा, सावता, अशा संतांची भेट होण्याकरता बऱ्याचशा वेळेस काय होतं की संतांची अवतार धरण्याची वेळ की कोणता काळ योग्य आहे. पण असा योग्य काळ जरी असला की ह्या वेळेस कुठं गरज आहे, कोणत्या संताची कोणत्या देशात कोणत्या भागात गरज आहे, असं जरी असलं तर बऱ्याचशा वेळेस काय होतं की अशा प्रकारे श्रेष्ठतम आत्म्याला धारण करणाऱ्या माता आणि पिताच मिळत नाही. बीज चांगलं आहे, उत्तम आहे, एक श्रेष्ठ दर्जाचा महान आत्मा आहे. ह्या महान आत्म्याचा अवतार होण्याकरता ते झेलण्याकरता कुठलाही संत असला तर आई बाबा तर पाहिजेत. आणि तशा प्रकारचे तयारीचे पुण्याचे पुण्यवंत आई बाबा नसले तर गंमत असे तसे आई बाबा निर्माण करावे लागतात. आई बाबा निर्माण करावे लागतात. आता माऊलीचंच उदाहरण घ्या ना की माऊलींचं अवतरण होणार होते आणि माऊलींचं अवतरण होण्यापूर्वी तशा प्रकारचे श्रेष्ठतम अतिश्रेष्ठ ह्या पुरुषाच्या पोटी संत अवतरू शकतो असं परमात्म्याला वाटलं. म्हणून विठ्ठलपंत सिद्धेश्वराच्या मंदिरात आल्याबरोबर सिद्धोपंतांना सांगितलं परमात्म्याने, का मला अवतार घ्यायचा, संताच्या रूपाने अवतार घ्यायचा आहे. माऊलीच्या अवताराचे हे विशेषत्व आहे की माऊलीचा अवतार म्हणजे देव संत रूपाने होणार. आता तुकोबारा ही तुकोबारांच्या पूर्वपिढीची काही ही संतांचा अवतार आहे, भृगूपासून अगदी नामदेवापर्यंत. तुकोबारांच्या जन्मी काय की संतच होत गेलेले आहेत तुकोबारा. परंतु माऊलीचं एक विशेष आहे की माऊली म्हणजे देव संताच्या रूपाने अवतरले. म्हणून परमात्म्यानं सिद्धोपंतांच्या स्वप्नात सांगितलं की अरे सिद्धेश्वराच्या मंदिरात जो आलाय ना युवक यात्रे करू, त्याला तुझी कन्या अर्पण कर, कारण मला यायचे पोटाला, मला पोटाला यायचे. परमात्म्यानं आपल्या स्वतःच्या जन्माकरता अशी सोय केली, मग इतर संतांच्या जन्माकरता अशी काय तर सोय करावी लागलच ना परमात्म्याला. ते सुद्धा अवघड आहे. म्हणून तुकोबारा म्हणतात द्यायचं असलं तर विचार कर, पहा मी मागणार आहे. कदाचित हे मागणं असं आहे की तुकोबारा ज्ञानोबा माऊलींच्या जवळ हेच मागतात
काय हरे हरी करील थिकाय नो हे महाराज परिपाहे बीज शुद्ध परिपाहे ह्या दृष्टीनं तुकोबारांचं मागणं खरं किती अवघड आहे हे लक्षात येतं की पहिल्यांदा तुकोबारा म्हणतात मागणे ते एक तुझं प्रती आहे, एकच मागायचं, फक्त एकच मागायचं. आंधळा जसा एकच वर मागतो तसं तुकोबारा एकच वर मागतात. देशील तरी पाहे पांडुरंगा, पण तू देत असेल, तुझी शक्ती असेल, तुझी मानसिकता असेल, तुझी द्यायची इच्छा असेल आणि द्यायची शक्ती असेल. कारण बऱ्याचशा वेळेस परमात्म्याची कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम जरी शक्ती असली तरी सुद्धा परमात्म्याची शक्ती सुद्धा तिथं वेटिंग करते, वाट पाहते. कारण शैले शैले न माणिक्यम मौक्तिकम न गजे गजे चंदनम न वधी म्हणे साधो नाही सर्वत्र. साधू सर्वत्र नसतो, चंदन वनावनात कधी ते असतात आणि प्रत्येक डोंगराच्या शिखरावर माणकं नसतात, प्रत्येक हत्तीच्या गंडस्थळात मोती नसतात. तसं साधो नाही सर्वत्र, सर्वत्र साधू नसतात. साधू निर्माण करावे, त्यांना जन्माला घ्यावं लागतं, त्यांना कदाचित विनंती करावी लागते. तशा प्रकारे त्या साधूची उच्चतम आत्म्याची मानसिकता असावी लागते. मी जातो, तुकोबारा म्हणतात मी जातो, तुमचा निरोप घेऊन मी जातो. तुका म्हणे मज धाडलेले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप. असे उत्स्फूर्तपणे ह्या यमयातनेत उडी टाकण्याकरता किती तयार होतात. आम्ही वैकुंठवाशी आलो याच कारणाशी बोललेले जे ऋषी साच भावे वर्ताया झाडू संतांचे मार्ग आड राणी भरले जग उच्छिष्टाचा भाग शेष उरला तो शिव. कारण काय की तुकोबारा म्हणतात बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. ही कळवळ्याची जात आहे. म्हणून स्वयंस्फूर्तीनं ह्या मृत्यू लोकात काय सुख आहे. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकेजेली कवनाची या कहाणी कैशी सुखनिद्रा अंधरुणी मिळाच्या ज्ञानोबा माऊली म्हणतात. दुःख बांधवळी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. जाणून बुजून आगीत उडी घालणं, कारण तिथं अगदी सगळं निवांत. पण तसं सुद्धा स्वयंस्फूर्तीनं किती महात्मे अवतार घेऊ शकतील. म्हणून बऱ्याचशा वेळेस की एखाद्या महान आत्म्याला जर पाठवायचं असेल तर देवाला सुद्धा विनंती करावी लागते, देवाला सुद्धा मागावं लागतं. तू जा बाबा भूतळावर मृत्यू लोकात अमक्या अमक्या ठिकाणी जा. कदाचित नको म्हटलं तर आता रामावतारात नाही का, जेव्हा लक्ष्मण शेष लक्ष्मण झाला, खूप त्रास झाला आणि अवतार नंतर धारण करायची जेव्हा वेळ आली तेव्हा शेषाने म्हटलं भगवंता मला येतच बरं आहे, मला त्या अवताराच्या भानगडीत पाडवू नकोस बाबा. का तर अवतार धारण करायचं म्हणजे कष्ट, यातना, तपश्चर्या, वेगवेगळ्या प्रकारचं दुःख किती बहुलं मी. तुम्ही राम झालात, मी लक्ष्मण झालो, धाकटा झालो, पण अनंत यातना भोगायला लावले. कशाला मला ह्या साडेसाठी. परंतु परमात्म्यानं शेषाची समजूत घातली आणि मग समजूत घालून तयार करावं लागलं. अशा प्रकारे एखाद्या महान संताला ह्या मृत्यू लोकात जेव्हा पाठवायचं असेल तेव्हा सुद्धा कदाचित इच्छेने येणारे थोडे आहेत, परंतु भगवंताची आज्ञा आहे आणि अशी भगवंताने आज्ञा करावी, ते अवताराला यावेत. आणि अवताराला आल्यानंतर तुकोबारा दुसऱ्या चरणात म्हणतात हरी हरी या संताची निरवी, या संताची निरवी हेची मज देई, या संताची निरवी, संताची निरवी, या संताची निरवी.
तुकोबा म्हणतात की मला संतांच्या स्वाधीन कर, बस. या ठिकाणी एक महात्म्याचा विचार सांगतो. एक साधू म्हणतो, हे भगवान, हे प्रभू, तू भेटत नाहीस, तू भेटला नाहीस, मला त्याची काय फिकिरी बी नाही, काळजी बी नाही, चिंता बी नाही, तू भेटूही नकोस. परंतु तुझ्या हृदयात ज्याचा वास आहे, म्हणजे तुझ्या हृदयात जे राहतात ना, आणि तू ज्यांच्यावरनं जीव ओवाळून टाकतो ना, त्याच्याने माझी भेट फक्त घडव, बस. तसं तुकोबराय म्हणतात की मला संतांच्या स्वाधीन कर. आता संतांच्या स्वाधीन करण्याकरता हे तर एक विचार आहे की तशा प्रकारचे संत तरी निर्माण व्हावे लागतील ना. संत निर्माण होतो. एक होता साधू, तो हिमालयात तपश्चर्या करत होता, आणि तपश्चर्या करत असताना त्याच्या ध्यानाच्या चक्षुला, ध्यान चक्षुला जाणवलं एक महान आत्मा ह्या भूतलावर अवतरलेला आहे, महान आत्मा. आणि त्या आत्म्याच्या दर्शनाने, त्या आत्म्याच्या सहवासानं एवढं पुण्य की कुठल्या साधनाच करायची आवश्यकता नाही. तो योग साधना 12 वर्ष करत होता, आणि 12 वर्षाच्या तपश्चर्येनं ह्याला हे जाणवलं एक महान आत्मा भूतलावर अवतरलेला आहे. अगदी असंच की रामकृष्ण परमहंसांच्या प्रज्ञेला जाणवलं की एक महान आत्मा ह्या